प्रॅक्टिस सेट 6.1 फॅक्टराइज अवयव पाडा। तर फळ्यावरचा प्रश्न वाचा। p स्क्वेअर मायनस 2p मायनस 3p दिस इज अ अल्जेब्रिक एक्सप्रेशन। तर p चा वर्ग वजा 2p वजा 35 ही काय आहे, बैजिक राशी आहे। तर ह्या राशीचे आपल्याला अवयव पाडायचे आहेत, म्हणजे ह्या राशीचे आपल्याला फॅक्टर पाडायचे आहेत। तर त्यासाठी आपण काय करणार आहोत, 35 चे असे फॅक्टर घेणार आहोत की ज्याचं उत्तर 2 येईल। 5 गुणिले 7 5 7 35 बस वजा 2p आपण कसं लिहिणार आता, ह्याचा वापर करून आपल्याला वजा 2p लिहायचा आहे, ऋण 2p लिहायचा आहे। तर आपण 5p आणि ऋण 7p, तर 5p ऋण 7p बरोबर काय येणार आहे, ऋण 2p येणार आहे। तर आपण आता वजा 2p ऋण 2p ची किंमत ही इथं ठेवू। मग p चा वर्ग 5 च्या पुढे अधिकचं चिन्ह आहे, अधिक 5p वजा 7p आणि वजा 35। त्याच्यानंतर आपण असे गट करणार आहे 2। मग ह्याच्यातून काय कॉमन निघणार आहे, तर p। मग कंसामध्ये राहणारे p अधिक 5, इथून आपण वजा 7 कंसाच्या बाहेर घेणार आहोत। मग कंसामध्ये येणारे p अधिक 5, इथं चिन्ह अधिक झालं, 35चं इथं ऋण होतं, इथं पॉझिटिव्ह झालं, कारण ह्याचा गुणाकार झाल्यावर काय येणार आहे, ऋण 35 येणार आहे। ऋण 7 गुणिले 5 ऋण 7 गुणिले 5 बरोबर ऋण 35, कारण कंसाच्या बाहेर ऋण चिन्ह घेतले आपण। आता त्यानंतर p अधिक 5 आणि इकडे पण p अधिक 5 हे दोन्हीकडे कॉमन टर्म आहेत। तर आपण काय करू, ही कॉमन जो कंस आहे हा आपण एका बाजूला घेऊ आणि मग कंसात काय राहील आता, p वजा 7 p वजा 7 हे काय काढलेत आपण, फॅक्टर काढले, या राशीचे हे अवयव पाडलेत आपण। p वर्ग वजा 7p वजा 44। तर परत आपण 44 चे फॅक्टर पाडणार आहोत। 44 बरोबर आहे 11 गुणिले 4, 11 गुणिले 4 बरोबर 44 आणि 11 वजा 4 केले तर उत्तर किती येणार आहे, 7। त्याच्यामुळे आपण हे फॅक्टर घेऊ आणि आपल्याला किती पाहिजे, वजा 7p पाहिजेत। त्याच्यामुळे आपण मोठ्या संख्येला ऋण लावू आणि लहान संख्या धन घेऊ। मग 11तून 4 वजा केल्यावर काय उत्तर येणार आहे, वजा 7p आणि इकडे पण 7p, ऋण 7p ऋण 7p। आता इथं आपण ही किंमत टाकू, p चा वर्ग वजा 11p अधिक 4p आणि वजा 44। ह्याच्यातून कॉमन p काढू, आतमध्ये राहील कंसामध्ये p वजा 11 अधिक 4 कॉमन काढू, कंसामध्ये राहील p वजा 11, 11 गुणिले 4 44, p वजा 11 एका कंसात, दुसऱ्या कंसात p अधिक 4, काय आपलं उत्तर आलेलं आहे। m वर्ग वजा 23m अधिक 120। तर 120 चे आपल्याला फॅक्टर काढायचे आहेत की ज्याची बेरीज किंवा वजाबाकी 23 येणार आहे। तर 120 बरोबर आहे 60 गुणिले 2। तर 60 अधिक 2 किती होतात, 62 किंवा 60 वजा 2 किती होतील, 58। म्हणजे हे दोन फॅक्टर नाही घ्यायचे। परत आपण 60 चे फॅक्टर पाडू, 60 गुणिले 2 गुणिले 2 2 गुणिले 2 किती होतात, 4
मग 30 गुणिले 4 हे पण फॅक्टर नाही असू शकत, कारण 30 अधिक 4 34 आणि 30 वजा 4 26. आपल्याला 23 पाहिजेत. मग आता आपण परत 30 चे फॅक्टर पाडू. 15 गुणिले 2 बरोबर आहे 30. मग आता 15 आणि इथं आपण ह्याचा गुणाकार करू 8. तर 15 गुणिले 8 हे फॅक्टर असू शकतात, कारण इथं 23 आहे. 15 अधिक 8 किती होतात 23. मग आपण हे दोन फॅक्टर घेऊ, म्हणजे 8 आणि 15 हे आपल्याला दोन फॅक्टर घ्यायचे आहे. मग आपण त्याचा वापर करून वजा 23m बरोबर आहे वजा 15m वजा 8m असं आपण लिहिणार आहोत. m चा वर्ग वजा 15m वजा 8m अधिक 120. वजा 8 कंसामध्ये m 15 म्हणजे m वजा 15 एका कंसात, दुसऱ्या कंसात m वजा 8. गणित आहे m वर्ग वजा 25m अधिक 100. तर 100चे असे फॅक्टर पाडायचे की ज्याची वजाबाकी किंवा बेरीज 25 येईल. तर 100 बरोबर आहे 50 गुणिले 2. तर 50 गुणिले 2 फॅक्टर असू शकत नाही, कारण 50 अधिक 2 52 आणि 50 वजा 2 48. आपल्याला पाहिजे 25. मग आता परत आपण 50 चे फॅक्टर पाडू शकतो. 25 गुणिले 2 गुणिले 2 म्हणजे 25 गुणिले 4. परत हे फॅक्टर असू शकत नाही, कारण 25 अधिक 4 29 होतात आणि 25 वजा 4 21 होतात. हे पण फॅक्टर असू शकत नाही. मग आपण 20 गुणिले 5 100 हे फॅक्टर घेऊ, कारण 20 अधिक 5 25. तर आपण 100चे फॅक्टर घेतले आहेत 20 आणि 5. तर आपण वजा 25 कसे लिहिणार आहोत. वजा 25m बरोबर आहे वजा 20m आणि वजा 5m. तर ही किंमत आपण इथे आता घालायची आहे. m चा वर्ग वजा 20m वजा 5m अधिक 100. m कंसामध्ये m वजा 20 वजा 5 कंसामध्ये m वजा 20. m वजा 20 आणि दुसऱ्या कंसात m वजा 5. उत्तर काय मग कंसामध्ये m वजा 20 आणि दुसऱ्या कंसात m वजा 5. 3x वर्ग अधिक 14x अधिक 15. तर इथं आपण काय करणार आहोत, आधी 15चा आणि 3चा गुणाकार करणार आहोत. 15 गुणिले 3 बरोबर किती येत आहेत 45. तर आता 45 चे असे फॅक्टर पाडायचे ज्याची बेरीज किंवा वजाबाकी 14 आली पाहिजे. तर 45 बरोबर आहे 5 9 45. 9 अधिक 5 बरोबर काय येत आहेत 14. तर हे फॅक्टर आपण घेऊ. मग आपण इथे 14x कसे लिहिणार आहोत. 9x अधिक 5x आणि इथं आपण ही किंमत ठेवणार आहोत. मग बरोबर 3x वर्ग अधिक 9x अधिक 5x अधिक 15. आता आपण 5x इथं पण लिहू शकतो आणि इथं 9x लिहू शकतो. पण जेव्हा आपल्याला ह्याच्यातून कॉमन काढायचं आहे तेव्हा इथे 3 आहेत आणि इथं 5 आहेत. त्याच्यामुळे आपण काय करणार आहोत की 9 इकडे घेणार आहोत आणि 5 इकडे घेणार आहोत, कारण 3 आणि 9 ह्याच्यामधून कॉमन एक फॅक्टर निघतो.